हीच ती योग्य वेळ. इथूनच हिला चालताना पाडते. थँक्यू. बरं झालं तुम्ही सावरलत. मला पडलेच असते मी. लक्षच नव्हतं माझं. मोबाईलमध्ये होते मी. मॅडम तुम्हाला लागलं नाही ना काही? नाही मी ठीक आहे. थँक्यू. तुम्ही? मी नातवाच्या ऍडमिशन साठी आलो होतो. बर झालं ना? हो. मी मीरा गोडबोले या क्लासची हेड. ओळखतो मी तुम्हाला. अरे परत तुम्ही मला अहो ऐका ऐका. बाबा 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 थांबा. मग मी तुम्हाला पाहिलंय मी. मगाशी तुम्ही रिक्षा चालवत होतात. नंतर कुरिअर म्हणून पण तुम्ही इथे चालवतात. इथे तुम्ही काय करताय? इथे तुम्ही काय सारखे माझ्या मागे लागलात? कोणी पाठवलंय तुम्हाला? तुझ्यासाठी आलोय. माझ्यासाठी? पण मी नाही ओळखत तुम्हाला. त्याची गरज नाहीये. तुला आणि तुझ्या जवळच्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मी इथे आलोय. धोका कोणापासून? तीच मधुवंती. तिच्याचपासून धोका आहे. मधुवंती पासून? पण तुम्हाला कसं माहिती मला मधुवंती पासून धोका आहे? तुम्ही ओळखता का तिला? तुम्हालाही त्रास दिला होता तिने? ते महत्वाचं नाहीये. पुढचा 1 महिना तुला आणि तुझ्या जवळच्यांच्या जीवाला धोका आहे. खूप नुकसान होईल. माझ्या जीवाला धोका आहे? माझ्या घरच्यांचे काय काय म्हणायचंय काय तुम्हाला? आणि तुम्हाला कसं माहिती मधुवंती माझ्या मागे लागली ते? मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. काही दिवसांपूर्वी तू चिंचेच्या वाड्यावर गेला. हो. तिथल्या म्हाताऱ्याने मला सांगितलं. खूप वर्षापूर्वी एका मांत्रिकानं तिला कैद करून या परिसरात ठेवलंय. तुम्ही आत गेला की संपला. जसा तू त्या वाड्यातनं बाहेर पडलास मधुवंती तिथनं गायब झाली. मला वाटलंच की ती तुझ्या मागे लागली असते. पण मला बघायचं होतं की तू स्वतःचा सांभाळ करू शकतोस की नाही. अहो मी काय करू शकणार आहे? तू काही जास्त करू शकणार नाहीस हे माहित होतं म्हणूनच मी आलो तुझं रक्षण करायला. आणि तू घरात नाहीस हे कळल्यानंतर ताबडतोब इथे आलो. ऐक, एक अत्यंत महत्वाची वस्तू तुला द्यायची होती. वस्तू कुठली? हे धर. अमंगल आणि अपवित्र शक्तींपासून तुला बचावण्यासाठी हे विशेष सिद्धी प्राप्त 2 शंख आहे. शेकडो वर्षांपासून जतन केले. त्याच्यावर मंत्रोच्चाराचं संस्करण केलंय. हे 2 जवळच्या व्यक्तींच्या जवळ ठेव. ते इतके स्वयंभू आहेत म्हणजे तुमच्या भाषेत म्हणतात ना शक्तिशाली, की ते तुझं आणि तुझ्या जवळच्यांचं रक्षण करतील. तिला तुमच्या जवळपासही फिरकू देणार नाही. कोण आहे? कोण म्हातारा? आणि मोहनला काय काय हे काय देतोय काय तो आता? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे हाच का तो जो मोहनला भडकवतो आणि मोहन मध्ये अंगात घुसल्यासारखं वेड्यासारखा करतो? म्हणजे हा काहीतरी जादूटोणा करणार आणि मोहन स्वतःला सुपरमॅन समजणार. म्हणजे आज एक नाही तर 2-2 शत्रू आहेत. हरकत नाही. मदनच्या नादी लागता काय? तुझ्या ठीक आहे, हे शंख ठेव तुझ्याकडे. म्हाताऱ्या, हा कोण आहे रे तू? आणि मोनू काय चाललंय? काय सगळं काय काय प्रकार काय हा? कोणते 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 आयटम देतात तुम्ही एकमेकांना? हा मांत्रिक आहे ना? मांत्रिक आहे ना? अरे कोण आहे तू? मात्र सर आम्ही दोघं एकमेकांशी महत्वाचं बोलतोय, चर्चा करतोय. जरा थांबा ना. चर्चा? महाचर्चा नाही.
अरे मोनू, अभी ये चर्चे का टाइम नहीं है, अभी एक्शन का टाइम है, समझा ना? ए चल रे, चल बाहेर, चल बाहेर. अहो म्हात्रे सर, काय करताय तुम्ही? काय करतोय? चेसतोय तुझ्या मांत्रिकाला, चेसतोय. अरे मोनू, याच्या जीवावरच उड्या मारतो ना तू? हा, स्वतःला सुपरमॅन समजतो. आम्ही कोण येडे? अरे चल. ए हकीमताई, चल बाहेर, चल बाहेर. तू आता या क्षणी इथे असणं अपेक्षित नव्हतं. तू केलेली ही क्षुद्र चूक असं समजून मी तुला माफही करू शकतो, पण आता माझ्या पुढे एक अत्यंत जटिल आणि महत्वाचं कार्य आहे. त्यामुळे तू आत्ता इथून गेलेलं उत्तम. कोण आहे हा? हा काय बोलला मला काही कळलं नाही. आणि हा मला माझ्याच क्लासमधून बाहेर काढतोय. मोनू, याला याला सांग, याला सांग मी कोण आहे, सांग. हे मदन म्हात्रे, मदन म्हात्रे. मदन म्हात्रे? हा सांग. हा, मदन म्हात्रे या आमच्या क्लासमध्ये गणित शिकवतात. टिंगल करतो माझी? कर कर कर. याच्या जीवावर उड्या मारतो ना तू? याच्याकडेच बघतो आता. ए हात, ए. मोनू, अरे मोनू. सोडायचा. एकच सांगतो बाळा, ज्या शक्तीच्या ताकदीविषयी आपण अनभिज्ञ असतो ना, त्यांची चेष्टा करू नये. ठीक आहे, ठीक आहे. बघतोस तुझ्या हातीन सर असं शक्यत होऊ नकोस मोहन. मला कळतंय तुझ्या मनात प्रश्नांचं प्रचंड मोठं काहूर माजलंय. हो खरंच. तुला आठवतं तू त्या चिंचेच्या वाड्यावर आला होता? हो. त्यानंतर तुझं आयुष्य बदललं. तोपर्यंत सगळं सुखात चाललो. तू तिथे आलास आणि ती ब्याद तुझ्या पाठी लागली. अगदी खरं आहे हो. मी लोकांना सांगून सांगून थकलो, कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. नाहीच ठेवणार, कारण त्यांना तिचं अस्तित्वच माहीत नाही. त्यामुळे मान्य तरी का करतील? गेल्या 150 वर्षापासून ती सावजाच्या शोधात. हो ना. अहो माझ्या मागे लागले, माझ्याशी लग्न करायचं म्हणते. माझ्याशी लग्न केलं तरच तिला मुक्ती मिळेल म्हणे. मुक्ती? हो. खूप कष्टाने मी त्या वाड्यात तिला बंदिस्त करून ठेवलं होतं, पण तू तिथे आलास आणि तिच्या तावडीत सापडलास. तावडीत सापडलो कसा? पण मीच का? गुलाब, तुला आठव का तू चिंचेच्या वाड्यावर आला होतास तेव्हा तू एक गुलाबाचं फूल तोडलं होतं. हो. तो तिच्यासाठी संकेत होता. तो तुला कळला नाही आणि तेव्हापासून ती तुझ्या मागे लागली. तू तिथून निघून गेलास आणि तीही वाड्यातनं गायब झाली. थोडक्यात काय, तूच तिला प्रवृत्त केलं तुझ्या मागे येण्यासाठी. म्हणजे मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला. पण आता काय काळजीचं काही कारण नाही. अहो असं कसं? जगणं कठीण केलंय त्या बाईनी माझं. मोहन, तिला तुझ्याशी लग्न करायचंय. त्यामुळे ती तुला कुठलीच इजा पोहोचवणार नाही, पण तिचं ध्येय तू आहे. त्यामुळे तिच्या ध्येयाच्या मध्ये कोणीही आलं तरी त्यांच्या जीवाला धोका आहे. ती काही करू शकते. आणि याचा प्रत्यय आज तुला सकाळी आलाच तेव्हा तुझ्या आपतेष्टांना तिच्यापासून लांब ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे. हो बरोबर आहे, पण मी आता करू काय? विशेष काही नाही. हे जे शंका आहेत ना, तुझ्या जवळच्या व्यक्तींच्या सानिध्यात ठेव. याच्या प्रभावामुळे ती हडळ तिच्या शक्तीचा वापर करू शकणार नाही. काही काळ तरी आपण त्या व्यक्तींचं संरक्षण करू शकतो. पुढचा 1 महिना तुला आणि तुझ्या आपतेष्टांना अतिशय क्लिष्ट आहे, नाजूक आहे. सांभाळून राहावं लागेल. 1 महिना? हो. आता तरी हेच ध्यानात ठेव, या पौर्णिमेपर्यंत काहीही करून तिला तुझ्याशी लग्न करावंच लागेल. कारण तिची शक्ती त्या काळापर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर मात्र तिला वाड्यात जाण्यापासून गत्यंतर नाही.
तिला तिथे यावंच लागेल. पण तोपर्यंत तू स्वतःला आणि तुझ्या माणसांना सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. या पौर्णिमेपर्यंत तिला तुझ्याशी विवाह करण्यापासून तू रोखू शकला किंवा तू अन्य कोणाशी विवाह केला तर आणि तरच हा प्रश्न संपेल. हे घे. अय्या सर, तुम्ही शंख आणलेत? कुठून आणलेत? गिफ्ट देताय वाटतं कोणाला तरी. आम्हाला पण सांगा ना नाव. नाही हो, मी नाही कोणाला गिफ्ट आणलं. कोणीतरी शंख मला दिलेत. त्याचं काय करू हाच विचार करतोय. म्हणजे हे गिफ्ट तुमचं आहे तर. गिफ्ट देणारी व्यक्ती रोमॅन्टिक दिसते. आली 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 आली. कोण आली? अहो कविता आली. प्रीत असावी अशी वाजवेल साऱ्या जगात डंका. प्रीत असावी अशी वाजवेल साऱ्या जगात डंका. प्रेमाची देईन मी साथ फुंकुनिया दोन्ही शंखा. पण हा शंख फुंकायचा कसा हो? खाली ठेवा आधी. शंख कसले फुंकताय? ते मी अडचणीत सापडलोय, जरा प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून विचार करतोय. तुम्ही कविता कसल्या म्हणताय फालतू? गप्प बसा आधी. एवढे ओरडताय कशाला? प्रॉब्लेम काय तुम्हाला एकट्याला नसतात, सगळ्यांना असतात. म्हणून काय असं डाफ राहायचं का दुसऱ्यावर? आम्ही आपल्या कवितेने कोणाचा तरी ताण कमी व्हावा म्हणून प्रयत्न करतोय, तर त्याची कोणाला कदरच नाहीये. सॉरी सॉरी लंके मॅडम, म्हणजे काय माहितीये का, मी जरा विचार करतोय तर मला प्लीज आत्ता डिस्टर्ब करू नका, एवढंच मला म्हणायचं होतं. आता उगाच काळजी दाखवू नका. नाही हो, शब्द असतात बोत्र शस्त्र. शब्द असतात बोत्र शस्त्र. कसं वापरायचं ना याचं शिका जरा शास्त्र. सगळे आपले मलाच बोलतात, माझ्यावरच रागवतात. माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. ऐका लंके मॅडम, लंके मॅडम ऐका. आता यांना समजावावं लागणार. काय काय करावं लागतंय मला. मोहन, काय चाललंय तुझं? मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुला माझ्याशी बोलावंच लागतं. मला सांग, तो नागप्पा परत तुला का भेटायला आला होता? हे बघ, तू काही नाही बोललास ना तरी मला माहितीये ना, माझ्याबद्दल तुझ्या डोक्यात नक्कीच त्यानं काहीतरी भरवलं असणार. पण आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. तो नागप्पा चांगला माणूस नाहीये. अरे त्याच्या मनात किती कपट आहे ना ते मला माहितीये, कारण मी ते स्वतः बघितलंय. हे बघा, मला तुमचं आजचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. तुम्ही गोडबोले बाईंवर चक्क हल्ला केलात. अहो, त्यांना इजा पोचली असती, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर. मोहन, तुला काय वाटतं रे, मी हे सगळं मुद्दाम करते का? हो. नाही रे, मी ह्यातलं काहीच मुद्दाम नाही करत. पण तू सांग ना, मी काय करू? माझं तुझ्यावर असलेलं जीवापाड प्रेम ह्या सगळ्या गोष्टी करायला प्रवृत्त करतं रे मला. आणि तू सांग, कुठली स्त्री तिच्या प्रेमाबद्दल असुरक्षित नसते? हा, हे माहितीये ना तुला. मग आणि मोहन, मला काळजी वाटते रे तुझी, म्हणून मग मी असलं काहीतरी वेड्यासारखं करून बसते. पण माझ्या मनात खरंच तसं काही नसतं रे. खरंच तसं काही नसतं. बघा, तुम्ही उगाच रडू नका. नाही मोहन, आजपर्यंत कधीच कुणी मला समजून घेतलेलं नाहीये. कायम नशिबात अन्यायात आलाय माझ्या, आणि मी तो सोसलाय. मोहन, आता तूच बघ ना, माझं खरं प्रेम माझ्या समोर असं उभं असताना ते मिळवण्यासाठी मला किती कष्ट करावे लागतात, किती त्रास होतोय. पण नाही, हीच जर माझ्या प्रेमाची खरी परीक्षा असेल ना तर देईन मी. हो, खरंच देईन. हे बघा, तुम्ही असलं काही बोलू नका, पहिल्यांदा सांगतोय. नाही मोहन, मला तुला इतकंच सांगायचंय की त्या नागप्पापासून ना तू लांब राहा. हे बघ, तो जसा वागतो, जसा बोलतो ना तसा तो अजिबात नाहीये. हो,
आणि त्याच्या मनात खरंच काय चालू असतं ना ते त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही अरे. म्हणून तर लोक फसतात त्याला. आणि तू तर किती साधा आहेस, किती भोळा आहेस रे. कुणावरही ना पटकन विश्वास ठेवतोस आणि तेच खरं मानायला लागतो. हे बघ मोहन, हाच तुझा स्वभाव एक दिवस तुझा घात करेल. ऐक माझं, त्या नागप्पाच्या नादी नको लागूस. काय बोलताय हे? नागप्पानी मला काहीतरी वेगळंच सांगितलं. बघ बघ बघ, अरे तो असंच करतो. तो ना काहीतरी खोट्या गोष्टी सांगतो आणि लोकांना गुंतवून ठेवतो. पण मोहन, तू नको त्याच्या गोष्टी मनावर घेऊस. हा, मी काय म्हणते, तुला जर त्याने एखादी गोष्ट दिली असेल ना तर ती लगेच फेकून दे. हो, न जाणो त्या गोष्टीचा तुझ्यावर काहीतरी वेगळाच परिणाम झाला तर. नको नको, तू फेकून दे. हे बघा, माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. मी काय म्हणते मोहन, तुला काहीतरी सांगितलं असेल ना नागप्पानं, म्हणजे काहीतरी दिलं असेल ना तुझ्याकडे. हो, त्यांनी मला एक शंख दिले. बघ बघ, मी सांगितलं होतं की तू ना तू हे हे फेकून दे. तुला गरज नाहीये त्याची. हे बघा, याचं काय करायचं ना ते मी ठरवीन, तुम्ही नका मला सांगू. सर, हो सर, तुम्हाला मॅडमने बोलवलंय. मॅडमला सांगा मी 5 मिनिटात येतो. अहो, हातात असेल ते काम टाकून तुम्हाला बोलवलंय मॅडमनी. हो का? लवकर या. बरं, आलो आलो. चांगली संधी चालून आली होती पण पण गेली हातातून. आता ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हे शंकांचं काय करतो ते बघावंच लागेल. मॅडम, तुम्ही मला बोलवलं? हो अष्टपुत्रे, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्हाला बरं वाटत नाहीये का मॅडम? अजूनही म्हणजे बरं वाट आता? अष्टपुत्रे ऐकून तरी घ्या. बोला बोला. मला हे सांगायचं होतं की तुम्ही घरी गेलात तरी चालेल. का मॅडम, माझं काही चुकलं का? म्हणजे सॉरी, माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला सांगा. नाही हो अष्टपुत्रे, ऐका. हा, हे बघा, काल तुमची खूप दगदग झाली. काल रात्री झोपलाही नसाल तुम्ही माझ्या घरी आणि घरचे वाट बघत असतील ना, त्यामुळे तुम्ही घरी गेलात तरी चालेल. मला बरं वाटतंय आता. हा, मी काळजी घेईन स्वतःची. बर बर. मॅडम ओके आहे तसं म्हणतायत, पण मला ओके नाही वाटत. नागप्पाचं म्हणणं जर का खरं असेल तर मॅडमच्या जीवाला मधुवंतींपासून धोका असू शकतो. 2 पैकी 1 शंख मॅडमना दिला पाहिजे. अष्टपुत्रे, कसला विचार करताय? नाही, कसला रे मॅडम? काही काम होतं का? काम म्हणजे मग या. नाही, काम होतं. मग बोला. हा, हो बोलतो ना. तेच म्हणजे हे काय तेच की काय तुमच्यासाठी मी एक वस्तू आणली. काय वस्तू देणार आहे हा हिला? ती तुमच्याकडे ठेवा, म्हणजे ते गिफ्ट म्हणून समजा, हवं तर, पण तुमच्याकडे ठेवा ती. अष्टपुत्रे ऐका ना, मी असं गिफ्ट वगैरे घेत नाही. हा, त्यामुळे सॉरी. नाही, तसं गिफ्ट नका समजू मग तुम्ही, पण ती गोष्ट तुमच्याकडे ठेवा. मी तुम्हाला तुमच्यासाठी गोष्ट हे बघा हे. अच्छा, मला अंदाज आलाच होता हा शंख हिला देणार म्हणून, पण मी हे अजिबात होऊ देणार नाही. या शंखात कुठली तरी आंतरिक शक्ती आहे. माझी जादू निकामी ठरते याच्या पुढे.